नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे 3 मे 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे बंगालमध्ये ममताज भाजपचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा सत्ता डावे, काँग्रेसला खाते उघडण्यातही अपयश. आसाममध्ये भाजप, केरळमध्ये डाव्यांना सत्ता राखण्यात यश. तामिळनाडू द्रमुक, पुडुचेरीमध्ये NDAची सत्ता. आता या न्यूजच्या माध्यमातून आपण बघून घेणार आहोत की कुठल्या राज्यांच्या अंतर्गत किती विधानसभेची सीट्स आहेत आणि हे जे काही राज्यांचा इथे उल्लेख केला गेलेला आहे ते भारतामधील इतर कुठले राज्यांजोडी सीमा लावतात, तसेच इतर कुठले असे आंतरराष्ट्रीय राष्ट्र आहेत ज्यांच्या जोडी ते स्वतःची सीमा जी आहेत ते साजरी करतात. ठीक आहे, तर आपण एक एक करून बघून घेऊया. सर्वात पहिले आपण सीट्सविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर वेस्ट बेंगॉल अर्थातच पश्चिम बंगालच्या अंतर्गत विधानसभेमध्ये 294 सीट आहेत. तामिळनाडूमध्ये 234 जागा आहेत. आसाममध्ये 126 आणि पुडुचेरी अंतर्गत 33 जागा आहेत. ठीक आहे, खूपच इम्पॉर्टंट हा आकडा आहे, आपल्याला जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकते, तर लक्षात घ्या. वेस्ट बेंगॉलमध्ये 294, तामिळनाडूमध्ये 234, आसाममध्ये 126 आणि पुडुचेरी येथे 33. आता आपण बघून घेणार आहोत की कुठले महत्त्वाचे राज्य आहेत आणि ते कुठल्या इतर राज्यांजोडी स्वतःची सीमा लावतात. सुरुवात करूया पश्चिम बंगालपासून, ज्याला आपण वेस्ट बेंगॉल म्हणतो. तर वेस्ट बेंगॉल जे आहे ते बांगलादेश, नेपाळ आणि भूतान या 3 राष्ट्र जे आहेत त्यांच्याजोडी स्वतःची बॉर्डर लावतो, अर्थातच सीमा लावतो. जो बांगलादेश आहे ते पूर्वेकडे, नेपाळ आणि भूतान जे आहे ते उत्तरेकडे. तसंच पश्चिम बंगाल जे आहे ते भारतामधील ओडिसा, झारखंड, बिहार, सिक्कीम आणि आसाम हे जे काही राज्य आहेत त्यांच्या जोडी स्वतःची सीमा लावतो. खूपच महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपण बघितलेलं आहे की भारताचा भूगोल याच्या अंतर्गत हे असे प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर आपण दुसरं जे राज्य आहे त्याच्याकडे वळूया. दुसरं राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडू जे आहे ते भारतातील चौथा, क्षेत्रफळानुसार चौथा एवढा मोठा राष्ट्र आहे. तो भारताच्या दक्षिण किनारपट्टीचं एक राज्य आहे आणि तामिळनाडू आंध्र प्रदेश, कर्नाटका आणि केरळा या 3 जे राज्य आहेत त्यांच्या जोडी स्वतःची सीमा लावतो. ओके, तिसरं जे राज्य आहे तो आहे आसाम. आसाम जे आहे ते भूतान या एक आंतरराष्ट्रीय राष्ट्र आहे ज्याच्या जोडी स्वतःची सीमा लावतो. तसंच भारतामधील जर आपण बात केली तर अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड हे, तसंच मेघालया, त्रिपुरा आणि मिझोराम हे जे 6 राज्य आहेत त्यांच्या जोडी ते स्वतःची सीमा लावतो. खूपच महत्त्वाचं आहे, आसामविषयी लक्षात ठेवा, कारण नॉर्थ ईस्ट याच्यावरती आयोगचा खूप जास्त फोकस असतो. ओके, तर भूतान या राष्ट्रजोडी तो पहिले स्वतःची सीमा लावतो. आणि जर भारतात बात केली आपण तर भारतामध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मेघालया, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांजोडी जे आसाम राज्य आहे ते स्वतःची सीमा लावत असतो. त्यानंतर बात करूया आपण पुडुचेरीची. पुडुचेरी आपल्या प्रत्येकाला माहिती आहे ती एक युनियन टेरिटरी आहे. ओके, आणि पुडुचेरीचा अंतर्गत जे कराईकड, यमन आणि माहे या 3 डिस्ट्रिक्टचा समावेश होतो. आणि जर आपण बघायला गेलो तर पुडुचेरी जे आहे ते आंध्र प्रदेश आणि केरळा या 2 राज्यांजोडी स्वतःची सीमा लावतो. ओके, पुन्हा एकदा आपण बघून घेऊ कारण हे खूपच जास्त महत्त्वाचं आहे. वेस्ट बेंगॉलची जर आपण बात केली तर नेपाळ, भूटान आणि बांगलादेश या राष्ट्रांजोडी तो स्वतःची सीमा लावतो. तसंच भारतामध्ये ओडिसा, झारखंड, बिहार, सिक्कीम आणि आसाम जोडी. तामिळनाडूची जर आपण बात केली तर भारतामधील आंध्र प्रदेश, कर्नाटका आणि केरळा या 3 राज्यांजोडी ते स्वतःची सीमा साजरी करतो. आसामची जर बात केली तर भूतान या राष्ट्राजोडी तो स्वतःची सीमा लावतो. तसंच भारतामध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मेघालया, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांजोडी जे आसाम आहे त्याची सीमा लागते. पुडुचेरीची बात केली तर ती एक युनियन टेरिटरी आहे आणि तो भारतामध्ये 3 भागामध्ये तो विभाजित झालेला आहे. अर्थात त्याच्या अंतर्गत 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. एक आहे कराईकड, दुसरं आहे यमन आणि तिसरं आहे माहे. आणि हे आंध्र प्रदेश आणि केरळा या राज्यांजोडी स्वतःची सीमा लावतात.
ओके. आपला प्रत्येकाला जर हवं असेल तर हा इथे मॅपसुद्धा आहे, ज्याच्या अंतर्गत आपण बघू शकतो. इथे वेस्ट बेंगॉल झालं, ठीक आहे. हे वेस्ट बेंगॉल आहे. ओडिसा, झारखंड, बिहार, सिक्कीम, त्यानंतर आसाम. तर या राज्यांजोडी तो स्वतःची सीमा साजरी करत असतो. तसंच नेपाळ, बांगलादेश आणि भूतानजोडीसुद्धा हे स्वतःची सीमा लावतो. त्यानंतर खाली तामिळनाडू, ओके, आणि तसंच बाजूला आहे केरला. तर आपलं जर पाहिजे तर आपण याला नीट एकदा बघू शकतात आणि स्वतःचे नोट्स बनवून घ्या, कारण ते खूपच जास्त महत्त्वाचं आहे. ओके. नेक्स्ट बघूया दुसरी कुठली न्यूज आहे. केंद्राचे लस धोरण आरोग्य हक्कास बाधक, बदल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आरोग्य हा राज्यघटनेचा अनुच्छेद 21चा अविभाज्य भाग आहे. याकडे लक्ष वेधत न्यायालयाने लस धोरण बदल करण्याचे केंद्राला निर्देश दिले. रुग्णांकडे स्थानिक निवासाचा दाखला व ओळखपत्र नसले तरी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापासून व अत्यावश्यक औषधांपासून वंचित ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. थोडीशी माहिती आता आपण जे कलम 21 आहे, अर्थातच अनुच्छेद 21 आहे, त्याच्याविषयी घेऊया. आता अनुच्छेद 21च्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला की राईट टू लाईफ हा जो एक अधिकार आहे, अर्थातच जगण्याचा अधिकार, हा प्रत्येक भारतीयाला देण्यात आलेला आहे. ओके. आणि हा फक्त भारतीयांनाच नव्हे, तर जे परकीय राष्ट्राचे लोक असतात, ज्याला आपण एलियन सिटिझन्स म्हणतो, त्यांनासुद्धा आपण हा अधिकार दिलेला आहे. काही महत्त्वपूर्ण जजमेंट्स आहेत, आज आपण त्याचा आढावा घेणार आहोत. सर्वात पहिला इम्पॉर्टंट जजमेंट तो म्हणजे ए.के. गोपालन केस, जो की आपला सुप्रीम कोर्टमध्ये 1950मध्ये त्याचा वर्डिक्ट आला होता. त्यांनी सांगितलं होतं की बेसिकली त्यांनी कलम किंवा अनुच्छेद 21 जे आहे त्याचा एक संकुचित स्कोप इथे प्रदर्शित केला होता आणि सांगितलं होतं की प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची लिबर्टी जो आहे त्याच्यावरती आपण रेस्ट्रिक्शन्स आणू शकतो. ओके. सुप्रीम कोर्टने काय सांगितलं होतं की प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ जे आहे त्याचा उपयोग करून आपण एखाद्या व्यक्तीचा जे जगण्याचा अधिकार आहे त्याच्यावरती बंधनं आणू शकतात. आता प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे काय? प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे त्याचा अर्थ असं होतो की जर एखादा लेजिस्लेशनमध्ये, अर्थातच एखादा कायद्याचा अंतर्गत जर लिहिलेलं असेल की बाबा एखाद्या व्यक्तीचा जगण्याचा हक्क जो आहे तो आम्ही डालवू शकतो, कायद्यामध्ये लिहिलं गेलेली गोष्ट म्हणजे स्वयंपूर्ण. आता ती किती जस्ट आहे किंवा त्याचा मागे काय रिझन आहे हे सर्व काहीही बघितलं जाणार नाही. लिहिलं गेलं, जसं शब्द आहे तसं त्याला इम्प्लिमेंट केलं जाणार. ओके. मग त्यावेळेस त्या व्यक्तीची परिस्थिती काय आहे किंवा नक्की हा जो आपण कायदा लावतो आहे त्याचा काय परिणाम होईल या सर्वांचा विचार केला जात नाही. याला म्हणतो प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. लॉमध्ये जी प्रोसिजर लिहिली आहे त्या प्रोसिजरचा आपण उपयोग करूया आणि त्याचा उपयोगातूनच आपण त्या व्यक्तीचा जे जगण्याचा अधिकार आहे त्याला परत घेऊ शकतो. ओके. त्यानंतर सेकंड जो जजमेंट येतो, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ जे आहे हा एक ब्रिटिश कन्सेप्ट आहे. कायद्यासमोर समानता, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ हे जे काही आहे ते ब्रिटिश कन्सेप्ट आहे आणि अमेरिकन कन्सेप्ट आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. आता दोघांमधला फरक मी तुम्हाला सांगून देतो. ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा अंतर्गत आपण फक्त एक्झिक्युटिव्हची आर्बिटरी ॲक्शनच नव्हे तर लेजिस्लेशनमध्ये जर एखादा आर्बिटरी किंवा हक्कांना डालवून जर एखादा कायदा केलेला असेल तर अशा कायद्यांना आपण नल अँड व्हाईड डिक्लेअर करू शकतो. म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा अर्थ काय होतो की फक्त एक्झिक्युटिव्हच नव्हे तर आपण लेजिस्लेशनमध्ये पण इथे बदल घडवून आणू शकतो. ठीक आहे. परंतु प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉचा अंतर्गत काहीही बघितलं जात नाही, कायद्यामध्ये लिहिलेलं आहे ते कायदं केलं जाणार. ओके. ड्यू प्रोसेसमध्ये आपण चेक करतो की तो कायदा किती व्हॅलिड आहे आणि जर व्हॅलिड नसेल तर त्याला इम्प्लिमेंटमध्ये आणलं जाणार नाही. ओके. नेक्स्ट जो केस आहे तो आहे मेनका गांधी केस. मेनका गांधी केस, युनियन ऑफ इंडिया 1978. मेनका गांधी केसच्या माध्यमातून आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जे आहे त्याला आपल्या संविधानामध्ये उपयोगात आणायला सुरुवात केली. संविधानामध्ये किंवा आपण राज्य शासनामध्ये हा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जे आहे त्याला इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आणि कलम 19 आणि कलम 21 दोघांनाही अप्परमोस्ट प्रायोरिटी दिली. ओके. मेनका गांधी केसच्या माध्यमातून आपण कलम 19 व कलम 21
दोघांनाही पॅरलली कन्सिडर केला. अर्थातच कलम 21च्या अंतर्गत आपण काय सांगितलं की प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे. ओके, कलम 21च्या अंतर्गत आपण मेन्शन केलं आहे की प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे. आता त्या जगण्याचा अधिकाराचा अंतर्गत व्यक्तीचा जे स्वातंत्र्य असतो त्याचासुद्धा समावेश होतो आणि जे काही स्वातंत्र्य आहेत ते आपण कलम 19च्या अंतर्गत ठेवलेले आहेत. ओके, तर याचा अर्थ काय झाला की कलम 21मध्येच कलम 19चा सुद्धा इथे समावेश केला गेलेला आहे. ओके, आणि म्हणूनच कलम 19ला ॲडिशनल प्रोटेक्शन भेटतं आहे की जगण्याचा अधिकाराचा अंतर्गतच जे स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकारसुद्धा त्याचा अंतर्गत समावेश होतो. ओके, म्हणजेच काय कलम 21 आणि कलम 19 जे आहे ते एकमेकांना पॅरलली चालतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो केस येतो तो येतो 1981चा फ्रान्सिस कोरेली मुलिन वर्सेस युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली. आणि या जो केस होता त्याचा अंतर्गत सांगण्यात आला की जगण्याचा जो अधिकार आहे, ठीक आहे, तो जर तुम्हाला परत खेचायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला रिझनेबल, फेअर आणि जस्ट रिझन द्यावे लागतील. ओके, तुम्ही म्हणतायत की एखाद्या व्यक्तीचा जो जगण्याचा अधिकार आहे जे त्याला कलम 21च्या अंतर्गत दिला गेलेला आहे त्याला संविधानाला किंवा त्याला राज्य शासनाला परत खेचायचं आहे, पण तो परत खेचताना तुम्हाला त्याच्यासाठी जस्टिफायबल रिझन्स द्यावे लागतील. तुम्ही रँडमली आर्बिटरी ॲक्शनने किंवा फोर्सफुल पॅटर्नने हे काही हक्क परत मिळवू शकत नाही किंवा परत खेचू शकत नाही एखाद्या व्यक्तीकडनं. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो केस येतो तो येतो 1985च्या ओल्गा टेलिस वर्सेस बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन केस. आणि त्याचा अंतर्गत जे फ्रान्सिस कोलिन मुलिन और फ्रान्सिस कोरली मुलिन वर्सेस युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली याचा अंतर्गत जो जजमेंट दिला गेला होता त्यालाच 1985चा ओल्गा टेलिस वर्सेस बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये अपहेल्ड केला गेला आणि सांगितलं गेलं की जर एखाद्या व्यक्तीचं फंडामेंटल राईट्सला तुम्हाला परत खेचायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जस्टिफायबल रिझन्स द्यावे लागतील. ओके, आणि त्याच्यासाठी जे काही तुम्ही नॉर्म्स वगैरे किंवा रूल्स वगैरे बनवतील ते सुद्धा फेअर असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही आर्बिटरीली काहीही करू शकत नाही. त्यानंतर केस येतो उन्नी कृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश 1993 आणि त्याचा अंतर्गत सुप्रीम कोर्टने राईट ऑफ लाईफचा अंतर्गत जे काही अधिकार आहेत त्यांचा जो स्कोप आहे त्याला एक्सपांड केला आणि वेळेनुसार जेव्हा जेव्हा लागला तेव्हा तेव्हा जे काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स होते त्यांना आर्टिकल 21चा अंतर्गत ॲड करत गेले. सद्यस्थितीमध्ये कुठले कुठले इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत जे आर्टिकल 21चा अंतर्गत येतात ते आपण बघून घेऊया. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे राईट टू लिव्ह विथ ह्युमन डिग्निटी. त्यानंतर राईट टू डिसेंट एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग पोल्युशन, फ्री वॉटर अँड एअर अँड प्रोटेक्शन अगेन्स्ट हझार्डस इंडस्ट्रीज, राईट टू लाईव्हलीहूड, राईट टू प्रायव्हसी, राईट टू शेल्टर, राईट टू हेल्थ. त्यानंतर राईट टू फ्री एज्युकेशन अप टू द एज ऑफ 14 years, फ्री लीगल एड, राईट अगेन्स्ट सॉलिटरी कन्फाइनमेंट, right to speedy trial, right against handcuffing, right against inhuman treatment, right against delay execution, right to travel abroad, right against labor, bonded labor, right against custodial harassment, right against emergency medical aid, very very important. त्यानंतर राईट टू टाईमली मेडिकल ट्रीटमेंट इन गव्हर्मेंट हॉस्पिटल. सध्या जे कोविडचं सर्कमस्टान्सेस आहेत त्याच्यामध्ये हे हक्क आपल्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचे आणि आपल्या प्रत्येकाला हे लक्षात ठेवलंच पाहिजे. त्यानंतर राईट नॉट टू बी ड्रिवन आउट ऑफ द स्टेट, राईट टू फेअर ट्रायल, राईट द प्रिझन टू हॅव नेसेसिटी ऑफ लाईफ. त्यानंतर राईट ऑफ वुमन टू बी ट्रीटेड विथ डिसेन्सी अँड डिग्निटी, राईट अगेन्स्ट पब्लिक हँगिंग. त्यानंतर राईट टू रोड इन हिली एरियाज. नेक्स्ट राईट टू इन्फॉर्मेशन, ठीक आहे, राईट टू रेप्युटेशन. त्यानंतर राईट ऑफ अपील फ्रॉम अ जजमेंट ऑफ कन्व्हिक्शन, राईट टू फॅमिली पर्सन, राईट टू सोशल अँड इकॉनॉमिक जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, राईट अगेन्स्ट बार फॅटर्स, राईट टू अप्रोप्रिएट लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, राईट टू स्लीप, इंटरेस्टिंग, राईट टू स्लीप, ठीक आहे. त्यानंतर राईट ऑफ फ्रीडम फ्रॉम नॉईज पॉल्युशन, राईट टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड राईट टू अपॉर्च्युनिटी. प्रश्न काय येऊ शकतो माहिती आहे का, खालीलपैकी कुठले विषय आहेत ज्यांना कलम 21च्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर हे जे 35 आहे त्यापैकी काही महत्त्वाचे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. नोट्स बनवत जावा, हे आपल्याला इझिली लक्षात राहील, ठीक आहे. त्यानंतर इथे राईट टू इन्फॉर्मेशन जे आहे, ओके, राईट टू इन्फॉर्मेशन जे आहे बेसिकली आर्टिकल 19(1) अंतर्गत आपल्याला RTI मागायची अधिकार देण्यात आलेला आहे, ठीक आहे. आता त्याला
कलम 21च्या अंतर्गतसुद्धा इन्क्लूड केलं गेलं आहे. परंतु जर तुम्हाला विचारलं गेलं की राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 जे आपण काढलं ते भारतीय संविधानाचं कुठल्या आर्टिकलशी संबंधित आहेत, तर त्यात आर्टिकल 19(1). ओके, आर्टिकल 19च्या अंतर्गत त्याचा समावेश होतो. त्यानंतर चला पुढे जाऊया, पुढची न्यूज बघूया. विविध प्रयोगांद्वारे रुग्णसंख्येवर नियंत्रण, 3 प्राणवायू प्रकल्पांची निर्मिती, नंदुरबार जिल्ह्याच्या अयोग्य स्वयंपूर्णत्वाचा आदर्श. इथे जे भारतीय प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांचं नाव आहे राजेंद्र भारुड, यांनी जे एक संकल्पना मांडली इथे आपण वाचणार आहोत ते काय आहे ते, आणि त्यासाठी नंदुरबार पॅटर्न जे आहे त्याचा अख्खा देशामध्ये चर्चा होत आहे. ठीक आहे, काय आहे आपण त्याआधी वाचून घेऊया. हवेतून प्राणवायू निर्मिती, दुसरी लाट आणि त्यामुळे प्राणवायूची लागणारी गरज यांचा अंदाज घेऊन या जिल्ह्यामध्ये हवेतून प्राणवायू निर्मितीचे 3 शासकीय प्रकल्प उभारण्यात आले. त्यामुळे प्राणवायूच्या तुटवडा जिल्ह्याला जाणवला नाही. रुग्णसंख्या वैद्यकीय दक्षतेमुळे हजारहून कमी करण्यात जिल्ह्याला यश आले. अपुरे मनुष्यबळ आणि साधनसामग्री यावर मात करीत नंदुरबारने आदर्श किंवा आरोग्य स्वयंपूर्णतेचा आदर्श इतरांसमोर उभा केला. प्राणवायू परिचालिका किंवा परिचारिका हे एक नवीन संकल्पना आहे जी राजेंद्र भारुड यांनी नंदुरबार येथे अवलंबली. त्याच्या अंतर्गत प्राणवायू निर्मितीबरोबर नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राणवायू परिचारिका अर्थातच ऑक्सिजन सिस्टम संकल्पना राबवण्यात येत आहे. 10 रुग्णांमागे 1 प्राणवायू परिचारिकेची नेमणूक करून रुग्णाचा गरजेनुसार प्राणवायू देण्याचे नियोजन केले. या उपक्रमातून प्राणवायूची मोठ्या प्रमाणात बचत जिल्हा रुग्णालयाने साध्य करून दाखवली आहे. ही संकल्पना राज्यावर लागू करण्याचा मानस आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तर अशा प्रकारचे प्रशासकीय अधिकारी असले पाहिजे जे प्रत्येकाला घेऊन चालेल आणि महत्त्वाचं म्हणजे गरजेचा वेळी स्वतःचं डोकं लावून काय ते त्यातनं उपाय काढता आला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. मी होप करतो तुम्ही सर्व पण यांच्यासारखं काम करतील पुढे अधिकारी होऊन. ठीक आहे, पुढची जे महत्त्वाची न्यूज आहे ते थोडासा इतिहास आहे. दक्षिणेकडील बँकांवरील संकट, बँकिंग कायद्यांची नांदी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश हा चलन निर्मितीचे नियंत्रण करणारी संस्था आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आवश्यक तो कर्जपुरवठा यांचे एकत्रीकरण होय. आता बेसिकली आपण इथे RBI आणि त्याचे जे काही दक्षिणमध्ये ब्रांचेस होते तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेतो की बँकांचे दक्षिणमध्ये ब्रांचेस होते त्याच्यावरती का असे संकट कोसळून पडला आणि त्यानंतर त्यांचे पुढे काय घडामोडी घडले ते आपलं बेसिकली इथे हा हिस्ट्रीचा पार्ट आहे जे शिकायचं आहे. ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कायद्यातील कलम 42(1) अनुसार देशातील शेड्यूल व्यापारी बँकांना त्यांचा मागणी अर्थातच डिमांड व मुदत म्हणजे टाईम डेटच्या विशिष्ट प्रमाणात काही रक्कम वैधानिक तरलता निधी म्हणून रिझर्व्ह बँकेकडे ठेवावी लागत होती. बेसिकली हे यांचं बोलायचं CA, आपलं CA नाही काय म्हणतात CRR, कॅपिटल रिझर्व्ह रेशियो. ठीक आहे, कॅपिटल रिझर्व्ह रेशियोमध्ये आपण काय करतो 4% जे आपला NDTL असतो, नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी, त्याला RBI जोडी किंवा RBIकडे त्याला स्टोअर करून ठेवतो. ठीक आहे, की अनपेक्षित परिस्थिती आली आणि बँक जर बुडायला आली असेल तर जे काही ठेवीदारांचा पैसा आहे तो या जे काही रिझर्व्ह फंड आहे त्याच्यातनं परत दिला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर या निधीचा विनियोग रिझर्व्ह बँकेकडून अडचणीतील बँकांना तात्पुरती तरलता पुरवण्यासाठी होत होता. अशा वेळी ज्या बँकांना हा निधी पुरवला जायचा त्यांच्या व्यवहारांवर सर्वसमावेशक नियंत्रण ठेवण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेकडे नव्हते. कलम 42(2) अनुसार या बँकांना रिझर्व्ह बँकेकडे विहित नमुन्यात विवरणपत्रे दाखल करावी लागत होती. विवरणपत्रक म्हणजे एक सिक्युरिटी आपण म्हणतो त्याला. ठीक आहे, त्यामध्ये बँकांची मागणी व मुदत देयता, टाईम अँड डिमांड लायबिलिटी, भारत सरकार व रिझर्व्ह बँकेच्या कोणताही व किती नोटांचा साठा बँकांकडे आहे याची माहिती, नाण्यांचा साठ्याची माहिती, एकूण कर्जवाटप व शिल्लक रक्कम इत्यादी माहितीचा समावेश होता. ही सर्व माहिती आतासुद्धा द्यावी लागते RBIला. तत्कालीन व्यापारी बँका या इंडियन कंपनी ॲक्ट खाली स्थापन होत असल्याने 1913च्या कंपनी कायद्यातील तरतुदी यांना लागू होत होत्या. 1913च्या कंपनी कायद्यातील तरतुदी या सरसकट सर्वच व्यापारी संस्थांना लागू होत होत्या. परंतु बँकिंग क्षेत्राची गरज लक्षात घेऊन या क्षेत्रासाठी कंपनी कायद्यात सुधारणा करून प्रथम 1935मध्ये बँकिंग कंपन्यांसाठी कंपनी कायद्यात स्वतंत्र प्रकरण टाकण्यात आले. 1931मध्ये भूपेंद्रनाथ मित्रा
यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सेंट्रल बँकिंग इन्क्वायरी कमिटीने देशातील बँकिंग व्यवस्था सक्षमपणे हाताळण्यासाठी 2 पर्याय सुचवले होते. पहिल्या पर्यायानुसार बँकिंग व्यवस्थासाठी किंवा बँकिंग व्यवसायासाठी स्वतंत्र बँकिंग नियंत्रण कायद्याची निर्मिती किंवा दुसऱ्या पर्यायानुसार कंपनी कायद्यामध्ये बँकिंग कंपन्यांसाठी स्वतंत्र प्रकरणाचा समावेश करण्याची सूचना होती. तर प्रश्न असा येऊ शकतो की भूपेंद्र मित्रा कमिटी जी होती स्वतंत्र आधी बनवण्यात आली होती ते कशासाठी बनवण्यात आली होती, तर ते एक सेंट्रल बँकिंग इन्क्वायरी कमिटी होती. ओके. त्यानंतर समितीने काय काय उद्देश होते त्याच्या अंतर्गत देशातील शेती व्यवसाय, व्यापार व कारखानदारी यांची गरज लक्षात घेऊन स्वदेशी बँकिंग व्यवसायाची प्रगती ही सहकारी संस्था व जॉईंट स्टॉक कंपन्यांच्या माध्यमातून करणे, जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बँकिंग व्यवसायावर नियंत्रण ठेवणे, देशातील बँकिंग व्यवसाय सक्षमपणे हाताळण्यासाठी प्रशिक्षित सेवक वर्ग तयार करणे व त्यांचा सततचा प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, बँकिंग व्यवसायाची प्रगती ही केवळ जॉईंट स्टॉक कंपन्यांचाच नव्हे तर सहकारी बँकांच्या माध्यमातून देखील करण्याचे तत्कालीन सरकारचे धोरण होते. तसेच त्यावेळी ठेवीदारांच्या हितांचे संरक्षण हा शब्दप्रयोग न करता जनतेच्या हिताचे रक्षण हा शब्दप्रयोग करून तत्कालीन सरकारने अर्थव्यवस्थेतील बँकिंग व्यवसायाचे महत्त्व अधोरेखित केले होते. या समितीने आपल्या शिफारशींमध्ये बँकेची रचना, व्यवस्थापन, लेखापरीक्षण, तपासणी, अवसायन व बँकांचे विलिनीकरण इत्यादींवर रिझर्व्ह बँकांचे नियंत्रण असावे असे सूचित केले होते किंवा सुचविले होते. ठीक आहे. त्यानंतर वर्ष 1912मध्ये स्थापन झालेली त्रावणकोर बँक आणि 1919मध्ये स्थापन झालेला क्विलॉन बँकेचे 1937मध्ये एकत्रीकरण झाले. त्यावेळी दक्षिणेकडील सर्वात मोठी व यशस्वी एकत्रीकरण म्हणून वर्तमानपत्रांनी या घटनेस खूप प्रसिद्धी दिली होती. परंतु कालांतराने त्याच्या अंतर्गत काही असे प्रॉब्लेम सुरू झाले आणि ते बँक जे आहेत ते बुडायला सुरुवात झाली. एकत्रीकरणानंतर सदर बँक ही इम्पिरियल बँकेनंतर भारतातील 4थ्या क्रमांकाची बँक बनली होती. दक्षिणेकडील बँकांवर आलेल्या संकटामुळे बँकांवरील स्वतंत्र नियंत्रणाची गरज प्रतिपादन केली गेली. बँकांमधील ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी या बँकांच्या स्वयंपूर्ण व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आवश्यक वाटू लागले. त्यासाठी या बँकांचे लेखापरीक्षण, कर्जवाटप व इतर व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेच्या सर्वसमावेशक देखरेखीसाठी स्वतंत्र बँकिंग कायद्याची आवश्यकता मांडली. जून 1939मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेम्स टेलर यांनी भारतीय बँकिंग क्षेत्र स्वयंपूर्ण रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या दृष्टीने भारतीय बँकिंग कायद्याच्या निर्मितीचा प्रस्ताव तयार करून रिझर्व्ह बँकेच्या सर्व स्थानिक संचालक मंडळाकडे पाठवला. गव्हर्नरांनी तयार केलेला हा प्रस्ताव कॅनडा, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, अमेरिका, स्वीडन आदी देशांमधील बँकिंग विषयाचा अभ्यास करून तयार करण्यात आला होता. सदर प्रस्ताव म्हणजे भविष्यातील बँकिंग रेग्युलेशन कायद्याची नांदीच होती. तर आज सद्यस्थितीमध्ये जे बँकिंग रेग्युलेशन आपल्याला बघायला भेटतंय त्याचा हा होता अख्खा इतिहास. ठीक आहे. खरीप नियोजन आणि विक्री एकाच वेळी. आता थोडीशी माहिती आता इथे आपण खरीप या पिकांविषयी घेऊ. अच्छा, आपल्या प्रत्येकाला माहीत असेल की राबी पीक कुठलं असतं आणि खरीप कुठलं असतं. पावसाच्या सीझनमध्ये आपण जो पीक घ्यायला सुरुवात करतो अर्थात जूनमध्ये ज्याची पेरणी करतो आपण त्याला आपण खरीप पीक म्हणतो. ठीक आहे. आणि ज्याला हिवाळा दरम्यान रोवलं जातं त्याला आपण राबी पीक म्हणतो. आता स्वित्झर्लंडमधील जागतिक हवामान शास्त्रज्ञ संस्था पुरस्कृत दक्षिण आशियाई हवामान दृष्टिकोन मंचने मागील आठवड्यात या देशासाठी अर्थात स्वित्झर्लंडसाठी 2021 या वर्षात मोसमी पावसाचे अंदाज प्रसिद्ध केले. त्याप्रमाणे जून ते सप्टेंबर या काळामध्ये संपूर्ण प्रांतामध्ये सामान्य ते सामान्य अधिक पाऊस होईल असे मंचाने म्हटले. यापूर्वी भारतीय हवामान खाते आणि खाजगी हवामानविषयक सेवा पुरवण्यासाठी कंपनी स्कायमेट यांचे जवळपास असाच प्रकारचे अंदाज प्रसिद्ध केले होते. ठीक आहे. भारतासाठी अंदाज आहे बरं का हा, मी चुकून स्वित्झर्लंड म्हटलं पण हे अंदाज जे होतं ते भारतासाठी आहे. खरीप हंगामाचे नियोजन करण्यात राज्याने सुरुवात झाली आहे. यातील महत्त्वाचे टप्पे म्हणजे पावसाचा अंदाज, त्यानंतर पिकाची निवड किंवा आपण म्हणू शकतो की बियाणे, खते, इतर उपकरणे, त्यानंतर पिकाची निवड, कमॉडिटी मार्केटमधील झालेले बदल आणि त्याचे जागतिकीकरण याचा परिणाम अल्प प्रमाणात का असेना परंतु तो दिसू लागतो. ठीक आहे. मात्र त्यामध्ये पीक निवड ही मागील हंगामातील किंमत पाहूनच केली जाते. प्रथम पीक निवडीबद्दल हे करताना मागील हंगामातील कुठले पीक चांगला भाव देऊन गेले एवढेच महत्त्वाचे ठरते. किंबहुना याहून जास्त महत्त्व पुढील हंगामात कुठले पीक जास्त भाव देईल तेच पीक निवडणे योग्य ठरावे. पूर्वीच्या काळातही हा अंदाज बांधणे सोपे नव्हते कारण तेव्हा बाजाराबद्दलचा मार्केट इंटेलिजन्स मूठभर लोकांपर्यंत मर्यादित होते. आज ते माहितीच्या प्रसारामुळे बऱ्यापैकी सामान्य लोकांपर्यंत पोचले आहे.
ओके. आता आपण हे जे काही न्यूज आहे त्याच्या माध्यमातून काही पीक आहेत त्यांच्याविषयी माहिती घेऊया. सर्वात पहिले आपण सुरू करूया कॉटनपासनं. ओके ओके. तर सर्वात पहिली गोष्ट, कॉटन जे आहे ते एक खूपच महत्त्वाचा एक रॉ मटेरियल आहे किंवा कच्चा माल आहे. कशासाठी? तर कॉटन टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी. ठीक आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे कापड उद्योगासाठी कॉटन जो आहे तो एक महत्त्वाचा असा कच्चा माल आहे. तो भारताचा जे ड्रायर पार्ट असतो म्हणजे जिथे जास्त प्रमाणात पाऊस होत नाही अशा भागामध्ये हा कॉटनचा पीक घेतला जातो. कॉटन म्हणजे कापूस. ठीक आहे. त्यानंतर असं मानलं जाते की पहिल्यांदा भारतामध्येच कापूस जे आहे त्याचे उत्पादन घेण्यात आलं होतं. सिंधू. ठीक आहे. किंवा सिंधू आपण जे म्हणतो तर सिंधू हा जो नाव आहे तो आपल्याला किंवा हा आपण काय म्हणतो त्याला, इतिहासामध्ये आपण बघितलं ना की सिंधू हे जो नाव आहे तो आपल्याला काय म्हणतो त्याला, हा कापसाचा प्रोडक्शनामुळेच मिळालेला आहे त्यांना. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, इंडियाचा जो कापूसाचं प्रोडक्शन आहे त्याचा मेजर जे एक स्टॉक होता किंवा मेजर जे एक शेअर होता ते भारताचं पार्टिशननंतर पाकिस्तानकडे निघून गेला. ठीक आहे. आणि त्यामुळे भारताचं जी उत्पादन क्षमता होती त्याच्यावरती त्याचा परिणाम झाला. भारताकडे टोटल जेवढा एरिया असतो, ठीक आहे, म्हणजे शेतीसाठी जेवढा काही एरिया आहे त्यापैकी 4.7% एरिया जो आहे तो फक्त कापसाचा अंतर्गत आहे. ओके. त्यानंतर आता कुठले कुठले कंडिशन्स लागतात या कापसाचं पीक घेण्यासाठी, तर सर्वात पहिला हा एक ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल एरियामध्ये पीक घेतला जातो. ठीक आहे. आणि त्यासाठी सेमी अरिड एरिया पाहिजे, म्हणजे खूपच असं सुखा पण नको आणि तिथे जास्त पाऊस पण नको. ओके. त्यानंतर 210 दिवस आपल्याला फ्रॉस्ट फ्री पाहिजे, म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचा पाऊस व्हायला नको. ठीक आहे. 210 दिवसपर्यंत. त्यानंतर फक्त लाईट रेनफॉल पाहिजे, किती, 50 ते 100 सेंटीमीटर एवढा. ओके. त्यापेक्षा जास्त पाऊस होता कामा नये. त्यानंतर ओके. त्यानंतर आपल्याला ब्राईट आणि सनी स्काय लागतो. ठीक आहे. अर्थातच सूर्यप्रकाश खूपच चांगलं असं असलं पाहिजे. कशासाठी? तर आपला कॉटनसाठी. आणि क्लिअर स्काय लागते. ठीक आहे. वादळ वगैरे झालेलं त्याला आवडत नाही, आणि तो पण फ्लावरिंग स्टेजला तर एकदम क्लिअर स्काय हवा. ओके. आणि हा एक खरीफ क्रॉप आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. खरीफ पीक आहे. 6 ते 8 महिन्याचा याचा मॅच्युरिटी पिरियड असतो, म्हणजे लावल्यापासून त्याला 6 ते 8 महिने लागतात पूर्ण ग्रो होण्यासाठी आणि आपल्याला कॉटन भेटण्यासाठी. आता भारतामध्ये कुठे कुठे असे कॉटन प्रोडक्शन घेतलं जातं ते सुद्धा आपण बघून घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे अकॉर्डिंग टू FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, इंडिया जे आहे तो लीडिंग कॉटन प्रोड्युसिंग कंट्री आहे. ठीक आहे. म्हणजे कॉटनचं कापसाचं प्रोडक्शनमध्ये इंडिया जो आहे तो वरचढ आहे इतर देशांपेक्षा. त्यानंतर सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आहे आफ्टर चायना. ठीक आहे. चायनाच्या नंतर भारतात दुसरा सर्वात मोठा असा कॉटनचं उत्पादन घेणारा देश आहे. भारतामध्ये पंजाब, हरियाणा, नदन राजस्थान आणि नॉर्थ वेस्ट, तसंच गुजरात, महाराष्ट्र, त्यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या जे काही एरियाज आहेत इथे आपल्याला हा कॉटनचा पीक जो आहे तो बघायला भेटतो. लीडिंग स्टेट म्हटलं की कुठल्या राज्यामध्ये सर्वात जास्त हा कापसाचं उत्पादन होतो, तर त्याच्यानंतर गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणाचा नंबर येतो. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश हे सर्व महत्त्वाचे राज्य आहेत. कशासाठी? तर हा कापसाचा पीक घेण्यासाठी. आता थोडीशी माहिती आपण अमेरिकन कॉटन आणि इंडियन कॉटनविषयी घेऊया. लक्षात घ्या, इंडियाचा जो कॉटन असतो, अर्थातच इंडियाचा जो कापूस आहे त्याचे जे दोरे असतात ते लहान असतात ॲज कम्पेअर टू अमेरिका. ठीक आहे. अमेरिकामध्ये जो भेटतो ना कापूस, त्याचे दोरे जे असतात ते खूपच जास्त लांब असतात. ओके. आणि त्यांना नरमा म्हटलं जातं. त्यानंतर पर हेक्टर प्रोडक्शन जे आहे ते सुद्धा तिथे जास्त होतं, आपल्या इथं कमी आहे. ओके. परंतु जिथे इरिगेटेड एरिया आहेत, म्हणजे जिथे पाण्याची व्यवस्था चांगली आहे, तिथे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला हा जो कॉटनचा पीक आहे तो घेतलेला बघायला भेटतो. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र हा एक आघाडीचं राज्य आहे. ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आपल्यासाठी कुठलं महत्त्वाचा क्रॉप आहे? नेक्स्ट आहे सोयाबीन. सोयाबीन प्रोडक्शनमध्ये भारत जो आहे तो खूपच चांगलं काम करतो आहे. ओके. सद्यस्थितीमध्ये US जो आहे, युनायटेड स्टेट्स जो आहे तो लार्जेस्ट सोयाबीन प्रोडक्शन करणारं एखादा स्टेट आहे. ठीक
ठीक आहे. त्याचा पाठोपाठ ब्राझील आणि अर्जेंटिनाचा नंबर लागतो आणि त्याचा मागे मग चायना आणि इंडियाचा, अर्थात इंडिया जो आहे तो 5वा सर्वात जास्त सोयाबीनचा उत्पादन घेणारा देश आहे. ओके. भारतामध्ये 12 मिलियन अर्थातच 1,20,00,000 टन एवढा प्रोडक्शन निघते कशाचं, सोयाबीनच्या. सोयाबीन जो आहे तो एक खरीफ पीक आहे. ओके. आणि त्याच्या अंतर्गत मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान हे आघाडीचे राज्य आहेत. ओके. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोघे मिळून 45 ते 40% एवढा प्रोडक्शन घेतात. म्हणजे 45% मध्य प्रदेशमध्ये आणि 40% महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. सोयाबीन जो आहे त्याला वार्म कंडिशन लागते, म्हणजे गरम हवामान लागतो त्याचा पीक घेण्यासाठी. तसंच तो ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल क्रॉप आहे. टेम्परेचर जे आहे ते 26 ते 30 डिग्री सेंटीग्रेड एवढा हवा असतो. ओके. आणि सॉईल टेम्परेचर जो आहे म्हणजे मातीचा जो एक उष्णता आहे ते 15.5 डिग्री सेंटीग्रेड एवढं पाहिजे असतो. इम्पॉर्टन्स बघून घेऊ आपण. ठीक आहे. आता सोयाबीन जो आहे तो एक प्रायमरी क्रॉप आहे आणि मेजर सोर्स ऑफ व्हेजिटेबल ऑइल, प्रोटीन आणि ॲनिमल फीड आहे. ठीक आहे. म्हणजे प्राण्यांचा चारासाठी सुद्धा सोयाबीनचा उपयोग केला जातो. त्याच्या अंतर्गत 40% पेक्षा जास्त प्रोटीन असतो, 20% पेक्षा जास्त ऑइल असतो. ओके. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे सोयाबीनचा जो ऑइल असतो ना, म्हणजे सोयाबीनचं तेल असतं त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल नसतो, म्हणून तो हार्टसाठी खूपच जास्त चांगला आहे. ओके. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आधी म्हणजे 1970 पर्यंत महाराष्ट्र हा आघाडीचा राज्य होता, परंतु कालांतराने मध्य प्रदेशनी महाराष्ट्राला मागे टाकलं आणि मध्य प्रदेशमध्ये आज किती 45% एवढं सोयाबीनचं उत्पादन होतं आणि महाराष्ट्रामध्ये 40%. ठीक आहे. सोयाबीन जोडी प्रॉब्लेम्स काय आहेत ते आपण बघून घेऊ. आता ईल्ड जो आहे, ठीक आहे, म्हणजे पर एकर जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये आपल्याला कमी बघायला भेटलेले आहेत सोयाबीनचा उत्पादनामुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्याच्यामुळे एक्सपोर्टमध्ये प्रॉब्लेम होते, कारण इंडिया जो आहे तो 55% स्वतःचं जे काही सोयाबीन प्रोडक्शन होतं त्याला एक्सपोर्ट करतो. ठीक आहे. त्यामुळे हा जो ईल्डची जी कमतरता आली आहे तो एक प्रॉब्लेमॅटिक आपल्यासाठी ठरू शकतो. ओके. तर हे आपण थोडीशी माहिती बघितली सोयाबीनविषयी. आणि प्रोटीनचा खूपच जास्त रिच सोर्स असतो हां का. त्यामुळे जे लोक एक्सरसाइज वगैरे करत असतात त्यांना सांगितलं जातं की बाबा तुम्ही काय घ्यावे, तुम्ही घ्यावे प्रोटीन्स. आणि जे लोक व्हेजिटेरियन असतात त्यांच्यासाठी सोयाबीन जो असतो तो प्रेफर केला जातो. तिसरी माहिती आपण मेजविषयी घेऊया. ठीक आहे. मेज म्हणजे मक्का. तर मक्कासाठी टेम्परेचर लागतं 21 ते 27 डिग्री सेंटीग्रेड. खूपच जास्त प्रमाणात आपल्याला पाऊस लागतो. त्यानंतर ओल्ड एल्युवियल सॉईल जे असतात, ठीक, गडाची जी मृदा असतात त्याच्या अंतर्गत हे चांगल्या प्रकारे उगताना दिसतो. लिडिंग स्टेटची बात केली तर कर्नाटक 1 नंबर, महाराष्ट्र 2 नंबर, मध्य प्रदेश 3 नंबर. त्यानंतर तामिळनाडू आणि तेलंगणाचा नंबर लागतो. भारत जो आहे तो वर्ल्डमध्ये 7वा सर्वात जास्त उत्पादन घेणारा देश आहे. कसला? मक्याचा. ओके. आणि त्याचा फूड आणि फोडर म्हणून उपयोगात होतो, अर्थातच मनुष्यसुद्धा खातात आणि चारा म्हणून सुद्धा त्याचा उपयोग करण्यात येतो. हाय इल्ड व्हेरायटी आहे. ओके. फर्टिलायझर आणि इरिगेशनचा उपयोग करून आपण त्याचं जे उत्पादन आहे त्याला वाढवू शकतो. तर ही माहिती होती आपण कशाविषयी घेतली, हा मक्याविषयी घेतली. ठीक आहे. तर आज कॉटन, सोयाबीन आणि मक्याविषयी आपण बरीचशी माहिती घेतली. नोट्स बनवून घ्या, महत्त्वाचं आहे. ओके. तर ठीक आहे, आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच महत्त्वाची न्यूज होती. बऱ्याच दिवसांनी थोडा मोठा सेशन आपण घेतलेला आहे. ठीक आहे. पेपरची PDF जी आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल आणि काही डाऊट असल्यावरती आपण ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.